हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज बनवूया आपण बुंदी. हलवाई जशी एकदम परफेक्ट बुंदी बनवूया घरच्या घरी. तर मी 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि ते आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे. आपल्याला त्याच्यात लम्स गुठल्या पडायला नाही पाहिजे, त्यामुळे आपण याला छान चाळून घ्यायचं आहे. एकदम बारीक पीठ आपलं राहायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे आणि अर्धा चम्मच मी हळद टाकत आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून मिक्स करत राहायचं आहे. त्याचं छान बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. पाणी आवश्यकतानुसारच टाकत चालायचं, एकदाच पूर्ण पाणी टाकून नाही द्यायचं आहे. चांगलं मिक्स करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. चांगलं याला फेटायचं आहे. पाणी टाकून याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे, थोडं थोडं पाणी करून. जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे. जोपर्यंत आपलं बॅटर स्मूथ आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे. बघू शकता याप्रमाणे याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे बघा. थोडंसं व्हाईटिशमध्ये यायला लागलं आहे. फ्लफी चांगलं झालेलं आहे आपलं. पण तरी आपण चेक करूया पाण्यामध्ये एकदा की हे बॅटर व्यवस्थित रेडी आहे का नाही. बॅटर खाली बसतं आहे म्हणजे अजून ते झालेलं नाही आहे. तोपर्यंत पुन्हा आपल्याला फेटायचं आहे, जोपर्यंत आपलं बॅटर वरती तरंगत नाही पाण्यामध्ये. थोडं बाकी आहे बघा. सेकंड टाईम आपण चेक केलेलं आहे, अजून परफेक्ट झालेलं नाही आहे. थोडं अजून आपल्याला फेटायचं आहे. आता एकदा पुन्हा चेक करूया. बॅटर वरती आलं आहे याचा अर्थ आता आपलं बॅटर रेडी आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. परफेक्ट घरच्या घरी बनवत आहे आपण. आणि आता थोडं पाणी आपल्याला टाकून चांगलं स्मूथली बॅटर करून घ्यायचं आहे. लिक्विडसारखं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. कुठलाही लम्स नाही राहायला पाहिजे. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे बघा. पाण्यासारखं असं आपलं बॅटर रेडी आहे. आता हे थोडं असं गोल गोल फिरून आपल्या झाऱ्यावर टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडून चुकी झाली, माझा कॅमेरा ऑन राहिला नाही. मी येलो कलरची बुंदी बनवायला दाखवायचं विसरून गेले, क्षमा असावी. तर आता मी ही ग्रीन कलरचा कलर टाकून फूड कलर टाकून मी ग्रीन दाखवत आहे. याचप्रमाणे मी रेड आणि येलो बनवलेली होती. बुंदी हलवून घ्यायची आहे आणि चेक करून बघायचं आहे की ती बुंदी झालेली आहे का नाही. एक बुंदी चेक बघून बघायची आहे. ती तुटते आहे याचा अर्थ की झालेली आहे आणि मग ती काढून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम याच्यात जोरातच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर आपल्याला करायची आहे जेणेकरून बुंदी वरती येते. आणि ही आपली सगळी बुंदी रेडी आहे. आता आपण चाशणी बनवायला घेऊया. एक वाटी मी साखर घेत आहे आणि 1.5 वाटी मी पाणी घेत आहे.
जास्त तुम्हाला बुंदी अशी व्हाईट व्हाईट दिसायला पाहिजे असेल तर तुम्ही साखर जास्त घ्यायची आहे. 2 वाट्या साखर घ्यायची आणि 1च वाटी पाणी घ्यायचं आहे. पण मला ओलसर बुंदी पाहिजे आहे, त्यामुळे मी 1 वाटी साखर घेते आणि 1.5 वाटी पाणी घेत आहे. साखर विरघळूपर्यंत आणि पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि पाणी उकळून येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच फूड कलर टाकते. हलव्यासारखं परफेक्टली बनवण्यासाठी फूड कलरचा यूज मी करत आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही. आणि पाण्याला उकळी आल्यावर ही सगळी बुंदी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची आहे. याच्यात मी 3 कलरचा यूज केलेला आहे, ग्रीन, रेड आणि येलो. पाण्याला उकळी आल्यावर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ आपल्याला उकळायचं नाही, थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. बुंदी सगळं चाशणी पिऊन घेते आणि हे बघा आपली बुंदी रेडी आहे. तर तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.